लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल मार्च 2020 विचारलेला प्रश्न आहे. बघूया आपण. कन्वर्ट द फॉलोइंग इक्वेशन्स इन टू सायमल्टेनियस इक्वेशन अँड सॉल्व करूया. सो खाली कन्वर्ट द फॉलोइंग इक्वेशन दिली, दोन इक्वेशन दिले, त्यांना काय करायचं आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये बनवून त्याला सॉल्व पण करायचं आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ एक्स बाय वाय इज इक्वल टू 4. स्क्वेअर रूट आहे, तरणी चिन्ह आहे 4, आणि दुसरं इक्वेशन 1/x प्लस 1/y इज इक्वल टू 1/xy दिलेलं आहे. ठीक आहे. सो पहिला लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन्ही इक्वेशन लिहून घेतले. रूट एक्स बाय वाय इज इक्वल टू 4 अँड 1/x प्लस 1/y इज इक्वल टू 1/xy. सो आपल्याला काय करायचं, रूट हटवायचं आहे. मग काय करायचं, स्क्वेअरिंग बोथ द साईड्स. स्क्वेअर केलं रूट निघून जाईल, एक्स बाय वाय मिळेल. स्क्वेअरिंग बोथ द साईड केलं आपण. स्क्वेअर रूट ऑफ एक्स बाय वाय इज ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर. सो 2 स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून गेलं. एक्स बाय वाय इज इक्वल टू 4 स्क्वेअर इज 16 आला. सो एक्स इज इक्वल टू 16y. एक्स इज इक्वल टू 16y. आता हे 16 तिकडे गेले तर काय बनणार, सायमल्टेनियस इक्वेशन एक्स मायनस 16y इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1 म्हणलं सायमल्टेनियस इक्वेशनचा. नेक्स्ट आता बघूया आपण. 1/x प्लस 1/y इज इक्वल टू 1/xy सेकंड इक्वेशन आहे. मल्टिप्लाय करू, आपले एक्स वाय हटवायचं आहे ना, तर मल्टिप्लाइंग बाय एक्स वाय ऑन द बोथ द साईड. डिनॉमिनेटरमध्ये एक्स वाय काढून टाकायचं आपल्याला. मग एक्स वायने आपलं मल्टिप्लाय केलं. सो एक्स वाय इंटू 1/x प्लस एक्स वाय इंटू 1/y इज इक्वल टू एक्स वाय इंटू 1/xy. सो एक्स वाय इंटू एक्स वाय कट झालं, इथे राहिलं फक्त एक. इथे एक्स आणि एक्स कट झालं, इथे राहिलं वाय प्लस एक्स वायमधून वाय कट झाला, इथे एक्स. सो वाय प्लस एक्स इज इक्वल टू 1 इक्वेशन. मग रिअरेंज केलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 2. दोन्ही इक्वेशन मिळालेत आपल्याला. दोन्ही इक्वेशन आपल्याला मिळालेले आहेत. आता काय करू आपण, या इक्वेशनमधून हे इक्वेशन मायनस करू. 2 मधून 1, तर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 इज इक्वल टू एक्स मायनस 16y इज इक्वल टू 0. क्लिअर आहे. सो सबट्रॅक्ट करायचं म्हटलं साईन चेंज, प्लस एक्स मायनस एक्स, मायनस 16चं प्लस 6 आणि मायनस 0 0 0 नो एनी साईन रिक्वायर्ड. सो एक्स प्लस एक्स मायनस एक्स गेले, इथे राहिले वाय प्लस 16 17y झाले. 1y प्लस 16y 17y इज इक्वल टू 1 मायनस 1. सो वाय इज इक्वल टू 17 इकडे 1/17, वायची किंमत 1/17. पुट वाय इज इक्वल टू 1/17 इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1मध्ये वायची किंमत आपल्याला 1/17 टाकायची आहे. सो एक्स मायनस 16y इज इक्वल टू 0 इक्वेशन नंबर 1 आहे. सो एक्स मायनस 16 इंटू वायची किंमत 1/17 ठेवली. 16 इंटू वाय रिप्लेस करून 1/17 टाकली इज इक्वल टू 0. सो एक्स मायनस 16 इंटू 1 16/17, एक्स मायनस 16/17 इज 0. मग 16/17 इकडे गेले, एक्स इज इक्वल टू 16/17, एक्सची व्हॅल्यू आली 16/17. क्लिअर.